नमस्कार. नमस्कार. कुकिंग विथ सुरेखा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. ही माझी सून श्रद्धा. ओके, माझं नाव श्रद्धा आणि सुरेखा. तर आज आमचा फर्स्ट व्लॉग आहे. याच्या आधी आई व्हिडिओ करून टाकत होत्या, चांगले पदार्थ तुम्हाला बनवून दाखवत होत्या. पण आजपासून आम्ही ठरवलं की आपण व्लॉग बनवू, म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये जे जे काही पदार्थ आहेत ते तुम्हाला दाखवू आणि त्यातील एक विशेष पदार्थाची रेसिपी सुद्धा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ओके, तर आजचा आपला फर्स्ट व्लॉग आहे. तर आई सांगा, आज जेवणामध्ये काय 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 विशेष असा पदार्थ आहे? म्हणजे आज ना आपण शेवळ्याची भाजी बनवणार आहोत. ओके, आणि ती एक पावसाची भाजी आहे. अशा विविध प्रकारच्या भाज्या असतात. आज त्यातली आपण पहिली भाजी बनवणार आहोत, ती शेवळ्याची भाजी. तर आपण आता कशी बनवायची आपण आता बघू आणि श्रद्धाला पण सांगू. ओके, चालेल श्रद्धा. चला तर मग शेवाळ्याची विशेष पावसाळी भाजी कशी बनवायची हे आपण पाहू. तुला सांगत होती ना शेवळ्याची माहिती. तर हे ना असं शेवाळ असतं बरं का. हा ना दांडा असतो त्याचा. हा खासतो म्हणून काढायचा असतो आणि हे मेन याचं हे मूळ असतं. याच्यामध्ये आतमध्ये हे असतं, हे आपल्याला त्याच्यातून काढून हे असं असतं. आपण याला कट केलेलं आहे आणि ह्यातलं हे मूळ आहे ना हे घेतलेलं आहे. पूर्ण अशी बारीक आपण ही कट करून घेतलेली आहे ही. ओके हा. आणि त्याच्याबरोबर ना ते भाजीवाल्या त्याला ही फळं पण देतात. ही फळं आहे ना आपण काय करायची, थोडीशी ठेचून घ्यायची आणि आतमध्ये जी बी असते ना ती काढायची आणि सगळी ही पूर्ण काय करायचं मिक्सरला लावून घ्यायचं आणि मिक्सरला लावून गाळून घ्यायचा. गाळल्यानंतर हा चोथा असतो हा आपण वापरायचा नाही, टाकून द्यायचा. त्याचा आपल्याला हा रस घ्यायचा आहे. हा पूर्ण आपण भाजीमध्ये हा रस आपल्याला घालायचा. आता आपल्याला शेवळ्याच्या भाजीसाठी जे साहित्य घेते ते मी तुला दाखवते. हे काळे वाटाणे, हा मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, बारीक कापून घ्यायचा कांदा. हे शेवाळे आपण बारीक कापून घेतलेले आहेत. आणखी गरम मसाला आहे. हा याच्यामध्येच गरम मसाला आहे. माझ्याच मिरची पावडरमध्ये पूर्ण गरम मसाला आहे. तुम्हाला जर वेगळा जर घालायचा असेल तर तुम्ही थोडा घालू शकता, पण याने छान होते भाजी. आणि हे वाटण आहे, याच्यामध्ये ओलं खोबरं, थोडं सुकं खोबरं, कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर असं हे वाटण आहे. आपण शोभेसाठी थोडीशी कोथिंबीर वरती घालण्यासाठी ठेवलेली आहे. आणखी चिंचेचा कोळ, हा आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे. आणि थोडीशी चवीला साखर किंवा गूळ घातला तरी चालेल किंवा नाही घातला तरी चालेल. फक्त याची खाज आपल्याला येऊ नये म्हणून आपण चिंचेचा कोळ घालणार आहोत. आणि हे काळे वाटाणे शिजवून घेतलेत आपण, बरोबर? काळे वाटाणे आपण चांगले 12 तास त्याला भिजवलेले आहेत आणि नंतर मग चांगल्या 5-6 शिट्या काढून अगदी नरम झाले पाहिजेत आणि असे आपण त्याला शिजवून घेतले आहेत. आणि चवीप्रमाणे आपण मीठ. आज आपण काळे वाटाणे वापरले ना तर कधी कधी आपण त्याच्यामध्ये वाल वापरू शकतो. जरी वाल घातले तरी पण ती छान होते भाजी. किंवा चण्याची डाळ. पण ती चण्याची डाळ कशी करायची, भिजवायची आणि थोडी मिक्सरला जाडसर वाटायची आणि मग ती घालायची. ती मी तुम्हाला कधी तर परत दाखवेन. आता आपण या भाजी बनवायला सुरुवात करूया. ओके, गॅस पेटवूया. गरम होऊ दे भांड. मला वाटतं आता भांड हे तापलेलं आहे. ते काय खूप पण घालायचं नाही, कमी प्रमाणात तेल घातलं आपण त्याच्यामध्ये राई, थोडीशी राई. तेल चांगलं तापलेलं आहे. गॅस मी थोडा कमी करते. थोडं जिरं. आता घालणार कांदा. कांदा पण परतून घेऊया आणि काय करू, थोडेसे आपले जे शिजले आहे त्या शिजलेला काय करायचं, आपण थोडंसं हिंग आणि हळद टाकून थोडं परतून घ्यायचं. थोडंसं तेल टाकून थोडासा हिंग आणि हळद. हा, आणि थोडी हळद घातली ना मग काय करायचं, तेल याच्यामध्ये घालायचं. एकदम बारीक असा शेवळा आहे, कापून घेतलेला आहे. असा थोडा परतून घ्यायचा. मंद गॅसवर थोड्या परतून घ्यायचा. असं पावसातून बऱ्याच भाज्या येतात वेगवेगळ्या प्रकारच्या. त्या सगळ्या पौष्टिक भाज्या असतात. तुला माहित असेल तर सांग ना, याच्यामध्ये काय काय असतं बाबा, कुठले विटॅमिन्स असतात किंवा. हे खूप फायबर युक्त अशी भाजी आहे.
जी की पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळते. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये विटॅमिन B12 आणि विटॅमिन D 2 विटॅमिन्स तुम्हाला मिळतात. आणि पारंपरिक रेसिपी आहे. आता आपण त्यामध्ये मसाला घालू. घालायचंय वाटण. कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. कांदा खोबऱ्या आणि आलं लसूण याच्यामध्ये 2 चमचे घालायचं. शेवयाचं पाणी आहे आणि थोडं मसाल्यातली करतो. तेलाचा वापर जास्त करत नाही, आपल्याला तेल खूप कमी लागतं. त्यामुळे अगदी कमीत कमी तेलामध्ये जेवण बनवत असते. आता मी प्रथम घालते काळे वाटण. हे त्या फळांचं पाणी आहे. फळांचं पाणी थोडं ठेवलं त्याचं पाणी. आणि आता आपण शेवळी थोडीशी आपण परतून घेतले ना ही हळदीवर ते आपण घालायचं. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे हे शेवाळ जेव्हा आपण साफ करतो तेव्हा हाताला खाज न येण्यासाठी तुम्ही हाताला खोबरेल तेल लावून सुद्धा ती स्वच्छ करू शकता. म्हणजे खास करून कोंबेला नाही खाज येत, पण त्याचे जे दुसरे पार्ट आहेत त्याला हात लागल्यावरती थोडी खाज येऊ शकते. त्यामुळे साफ करताना पण चुकून हात लागला तर आपण फक्त खाज असते, बाकी नसते कुठे, तिथेच असते खाज. तेल लावून ठेवू शकतो आणि मग साफ करू शकतो. आता आपण चिंचेचा गोळ घालू आणि मग थोडस गोळ चवीला घालणं, जास्त नाही मी घालायला. चिंचेचा आपण हा चिंचेचा गोळ आहे तो बस 1 ते 1.5 चमचा थोडा घालायचा. आता आपण प्रथम याला एक वाफ आणू चांगली आणि मग थोडस गरम पाणी घालून आपण या भाजीला शिजवून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी मग थोडीशी साखर किंवा गूळ मी घालणार आहे. आता मी थोडं गरम पाणी करून घेते. आता आपली भाजी ही शिजत आहे शेवाळ्याची आणि आईने हे थोडस पाणी 1 वाटीभर पाणी गरम करण्यास ठेवलंय. ऍक्च्युली या शेवाळ्याची भाजी मी स्वतः प्रथमच बघितली, आईना माहिती होती. आणि तुमच्या भागामध्ये या शेवाळ्याच्या भाजीला काय म्हणतात हे आम्हाला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. आणि पावसाळ्याच्या कोणकोणत्या भाज्या आम्ही तुम्हाला करून दाखवू शकतो हे सुद्धा कमेंट करून आम्हाला कळवा. आणि ही शेवाळ्याची भाजी जर तुम्ही करून पाहिली, जे आईने आता जशी दाखवली त्याप्रमाणे जर तुम्ही करून बघितली तर तुम्हाला ती कशी लागते, कशी आवडते, तिची चव कशी वाटते हे सुद्धा सांगा. ओके. हा, तुम्ही वेगळ्या पद्धतीने करत असाल तर ते सुद्धा आम्हाला कळवा. आता मी पाणी गरम करायला ठेवलेलं असतं ते घातलेलं आहे. 1-2 वाट्या तरी पाणी असेल मला वाटतं. तर आपण त्याला चांगली शिजू देऊ आता. ओके. एकदम मंद गॅसवर आपण मला ठेवून देऊ. तरी 10 मिनिटांनी आपण त्या भाजीला बरोबर शिजली का. चालेल. मग आता आपण सगळं जेवण वाढायला घेऊ. काय काय आहे ते दाखवू प्रेक्षकांना आपल्या. ओके. नक्कीच. आजचा दुपारचा मेनू आपला ज्वारी आणि नाचणीची भाकरी, भात, फोडणीचं वरण, तिळकुटाची चटणी, त्याच्याबरोबर दही मिक्स करून खायचं छान लागतं भाकरी बरोबर. आणि ओल्या हळदीचं लोणचं आहे. राहतंय छान, अगदी वर्षभर राहतं. आणि आपली फोडणीची कोशिंबीर आहे बीटाची. कोशिंबीर ह्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट, मिरची आणि जिरं असं आपण तुपावर याला फोडणी दिलेली आहे. आणि एकच वाफ काढायची, थोडासा पाण्याचा शिपका मारून. हे झालं. आणि आपली भाजी, मेन डिश आपली आजची शेवाळ्याची भाजी. बघा तुम्ही भाजी करून कशी झाली हे आम्हाला सांगा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण भेटू आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. आणि तुम्हाला आपली शेवाळ्याची भाजी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.